नमस्कार मित्रांनो, आज आपण एस आय पी म्हणजे काय आणि त्या एस आय पीबद्दल लोकांना पडलेल्या प्रश्नांचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे एस आय पी म्हणजे काय. तर एस आय पीचा लाँग फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एस आय पी ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. तर ही पद्धत तुमच्या पारंपरिक रिकरिंग डिपॉझिट, ज्याला आपण आर डी असं म्हणतो, त्यासारखीच आहे. ह्यामध्ये आपण एक ठराविक म्युच्युअल फंड एका ठराविक तारखेला दर महिन्याला विकत घेतो. ह्याचा फायदा आपल्याला आपल्या परताव्यांमध्ये होतो. म्हणून एस आय पी गुंतवणूक ही आजकाल खूप पॉप्युलर झाली आहे. आता दुसरा प्रश्न जो लोकांच्या मनात एस आय पीबद्दल पडलेला असतो तो म्हणजे कालावधीचा. तर हा प्रश्न पडण्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्या पारंपरिक गुंतवणुकीमध्ये आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो त्यावेळेस त्या गुंतवणुकीचा कालावधी आपल्याला द्यावा किंवा ठरवावा लागतो. परंतु एस आय पीच्या गुंतवणुकीमध्ये मात्र तसं नाही. ही गुंतवणूक तुम्ही किती कालावधीसाठी ठेवू शकता किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ही गुंतवणूक तुम्ही बंद करू शकता. आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो लोकांच्या मनात एस आय पीबद्दल असतो तो म्हणजे, सर मला जी एस आय पीत साठलेली रक्कम आहे ती काढता येऊ शकते का. तर त्याचं उत्तर हो असे आहे. तुम्ही साठलेली जी रक्कम आहे ती पूर्णपणे देखील काढू शकता किंवा तुमच्या गरजेनुसार जेवढी रक्कम पाहिजे तुम्हाला तेवढी काढू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमची एस आय पी जी आहे ती कंटिन्यू ठेवू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला विड्रॉवलच्या बाबतीत देखील एस आय पीमध्ये प्रचंड फ्लेक्सिबिलिटी अवेलेबल आहे. चौथा प्रश्न जो लोकांच्या मनात घर करून असतो आणि जो की प्रत्येकाला आवडीचा आहे तो म्हणजे की सर मला एस आय पीमधून किती नफा होऊ शकतो किंवा सर मला एस आय पीमधून किती रिटर्न्स मिळू शकतात. तर पहिल्यांदी आपण पारंपरिक ज्या गुंतवणुकीच्या पद्धती आहेत जसे की एफ डी, आर डी, ह्या ज्या गुंतवणुकीच्या पद्धती आहेत ह्याच्यामधले सध्याचे जे असलेले रिटर्न्स आहेत ते फक्त आणि फक्त 5 ते 6% एवढेच आहेत. आणि एस आय पीचे जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला जवळपास 12 ते 15% एवढे मिळालेले असून मागचा इतिहास बघता तुम्हाला काही काही म्युच्युअल फंडांनी अगदी 20-20% देखील रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा तुम्हाला एस आय पीच्या रिटर्न्समध्ये ऑलमोस्ट डबल रिटर्न्स ह्या गुंतवणुकीमध्ये मिळालेले आहेत. आता अजून एक जो लोकांना पडलेला प्रश्न आहे तो की सर मला एस आय पीमध्ये टॅक्स किती लागू शकतो. तर आपण पहिल्यांदा पारंपरिक गुंतवणुकीमध्ये टॅक्सेशनचं काय नियम आहेत ते समजून घेऊया. तर पारंपरिक गुंतवणुकीमध्ये आपल्याला जो टॅक्स आकारला जातो तो आपल्या टॅक्स स्लॅबप्रमाणे असतो. परंतु एस आय पीमध्ये मात्र तसं नाही आहे. एस आय पीमध्ये पहिल्या 1,00,000 नफ्यावर तुम्हाला कुठलाही टॅक्स आकारला जात नाही व तिथून पुढील नफ्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 10% टॅक्स आकारला जातो. म्हणजे तुम्ही जर पारंपरिक गुंतवणुकीशी कंपेअर केलं तर जिथे 15% किंवा 20%च्या स्लॅबमध्ये जे आजकाल बरेचसे लोक आहेत तर त्यांचा 20% टॅक्सेशन त्यांना लागू होतं.
पारंपरिक गुंतवणुकीमध्ये. व्हेरॅज SIPमध्ये तुम्हाला फक्त 10% ते सुद्धा 1 लाखाच्या वर नफा असेल तर, नाहीतर टॅक्स लागत नाही. म्हणजेच तुम्हाला SIP माध्यमातून जी गुंतवणूक तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स देखील डबल पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा मिळतात आणि तुम्हाला टॅक्स देखील कमी लागतो. म्हणजे जर तुम्ही SIPबद्दल या व्हिडिओमध्ये आपल्याला 4 ते 5 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे हे समजले की पहिली गोष्ट म्हणजे SIP म्हणजे एक पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला एक स्पेसिफिक तारखेला गुंतवणूक करणे, ह्याला SIP असं म्हणतात. SIPमध्ये साठलेली रक्कम तुम्ही सगळी व गरजेपोटी लागणारी रक्कम काढू शकता. SIP तुम्ही कधी पण बंद करू शकता. टॅक्सेशन तुम्हाला पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा कमी लागते आणि रिटर्न्स देखील तुम्हाला पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा दुपटीने जास्त आहेत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला SIP म्हणजे काय व त्याच्यात लोकांना पडलेले प्रश्न ह्याचे उत्तरं देऊन हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व ह्या विषयांमध्ये असलेले तुमचे मित्रमैत्रिणींना आमचा व्हिडिओ फॉरवर्ड करा व त्यांना देखील आमचे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू. धन्यवाद.